मराठी लघुलेखन 120 शब्द प्रति मिनिट गती उतारा सुरू. परिच्छेद. शिक्षणाच्या पुनर्रचनेची सुरुवात झाली असून शिक्षणात मूलभूत परिवर्तन करणारी नवीन शिक्षण पद्धती प्रत्यक्षात आणली जात आहे. याच सुमारास हे वर्ष कर्मवीर भाऊराव पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे भाऊराव पाटलांचे ग्रामीण विद्यापीठाचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने यावर्षी भरीव पावले टाकली जावीत. केंद्र शासनाने गेले वर्षभर देशात शिक्षण पद्धतीवर व्यापक चर्चा घडवून आणल्यानंतर आता नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी कृती कार्यक्रमही प्रसिद्ध केला आहे. या कार्यक्रमात गांधीजींच्या नई तालीम व मूलोद्योग शिक्षण या संकल्पनेचा हिरिरीने पुरस्कार करण्यात आला आहे. ग्रामीण विद्यापीठाची कल्पना भाऊराव पाटील यांनी गांधीजींच्या निगृण हत्येनंतर गांधीजींना श्रद्धांजली वाहताना प्रथम घोषित केली. श्रमातून शिक्षण आणि शिक्षणातून स्वावलंबन हा भाऊराव पाटलांच्या शैक्षणिक कार्याचा केंद्रबिंदू होता. आज जी शिक्षण पद्धती केंद्र सरकार अंमलात आणू पाहत आहे त्यात ग्रामीण शिक्षणावर भर आहे. परंतु श्रमातून शिक्षण या गांधीजींच्या संकल्पनेचा मात्र त्यात अंतर्भाव दिसत नाही. भारतासारख्या गरीब देशात जर सार्वत्रिक शिक्षण यशस्वी व्हावयाचे असेल तर शिक्षण हे परावलंबी राहता कामा नये. उत्पादक श्रम आणि शिक्षण यांची सांगड घातली पाहिजे हा गांधीजींच्या मूलभूत शिक्षण पद्धतीचा पाया होता. दुर्दैवाने नव्या शिक्षण पद्धतीत इतर अनेक चांगल्या गोष्टी असल्या तरी या कल्पनेचा मात्र पुरस्कार केलेला नाही. याचे महत्त्वाचे कारण हा देश मूलतः खेड्यांचा असला तरी आमची शिक्षण पद्धती ज्यांच्या हाती आहे ते प्रयत्न करूनही शहरी दृष्टिकोनापासून मुक्त होऊ शकत नाहीत. खेड्यांचा विचार आमच्या शिक्षण पद्धतीत फारच जुजबी आणि वरवरचा केलेला आहे. माजी राष्ट्रपती राधाकृष्णन यांनीही ग्रामीण विद्यापीठाची कल्पना मांडली होती, परंतु ही कल्पना केवळ कागदावरच राहिली. भाऊराव पाटलांचे उचित स्मारक करावयाचे असेल तर ग्रामीण विद्यापीठांची त्यांची कल्पना साकार करण्याची सुरुवात निदान यावर्षी व्हावी. 1957 पर्यंत ग्रामीण विद्यापीठाची स्थापना व्हावी असा निर्धार भाऊराव पाटलांनी केला होता, परंतु त्यांचे ते स्वप्न पुरे होऊ शकले नाही. 9 मे 1959 रोजी त्यांचे निधन झाले. त्याच्या आदल्याच रात्री पुण्याच्या ससून हॉस्पिटलमधल्या मृत्यूशय्येवर त्यांनी द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना पत्र लिहिले. या पत्रात आता आपला भरवसा नाही, परंतु महात्मा गांधी ग्रामीण विद्यापीठ सातारा येथे व्हावे असे आपले स्वप्न आहे. हे आपल्यामागे पूर्ण व्हावे अशी उत्कट इच्छा त्यांनी प्रकट केली होती. त्यांनी मृत्यूशय्येवर पाहिलेले हे स्वप्न संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर 27 वर्षानंतरही अजून पूर्ण झाले नाही. ही गोष्ट महाराष्ट्राला फारशी भूषणावह नाही. त्यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी तरी हे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने महाराष्ट्र सरकारने पावले टाकावीत. खेडी व शहरे यांतील दरी दिवसेंदिवस वाढत जात आहे. इतकेच नव्हे तर ग्रामीण जनतेच्या नावाने वारंवार भाषणे आणि घोषणा होत असल्या तरी ग्रामीण भागातील कृषी औद्योगिक क्रांतीचे स्वप्न अजून 1947 मध्ये जितके दूर होते तितकेच आजही आहे. स्टॉप.